रागादिरोगान् सततानुशक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिराञ्जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. नमस्कार, मी वैद्य प्राची चिपळूणकर धीर. आपण अनिलायन या उपक्रमामध्ये जे वाचनचक्र आहे त्याच्यामध्ये सध्या हिक्का श्वास चिकित्सितम ही सिरीज बघतो आहोत. तर या आधीच्या व्याख्यानांमध्ये आपण हिक्का आणि श्वास या व्याधींचे हेतू, सामान्य संप्राप्ती, पूर्वरूप आणि हिक्केचे पहिले 2 प्रकार म्हणजे महती आणि गंभीरा हे 2 प्रकार बघितले होते. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण हिक्केचे पुढचे 3 प्रकार जे शिल्लक आहेत ते आणि हिक्केचं साधारणपणे साध्यत्व असं बघणार आहोत. तर सूत्र क्रमांक 31 ते 44 असं आजचं आपलं वाचन होणार आहे. तर सुरू करूया. सूत्र क्रमांक 31. व्यपेता जायते हिक्का या अन्नपाने चतुर्विधे आहार परिणामांते भूयश्च लभते बलम. सूत्र क्रमांक 32. प्रलाप वमी अतिसार तृष्णार्तस्य विचेतसः जृंभिणो विप्लुताक्षस्य शुष्कास्यस्य विनामिनः पर्यात्मातस्य हिक्काया जतृमूलात् असन्तता सा व्यपेता इति विज्ञेया हिक्का प्राणोपरोधिनी. सूत्र क्रमांक 33. इति व्यपेता हिक्का. तर व्यपेता नावाचा जो तिसरा हिक्केचा प्रकार चरकाचार्यांनी वर्णन केलेला आहे त्याच्यामध्ये पहिलं लक्षण ते असं म्हणतात की अन्नपान, चतुर्विध प्रकारचं जे अन्नपान आहे ते घेतल्यानंतर ती लगेचच सुरू होते आणि आहार परिणामांते म्हणजे जसं आहाराचं परिणाम होत जाईल आणि ते जेव्हा एंड पॉईंटला येईल तेव्हा तिचं बल हे पुन्हा वाढतं. म्हणजे आहार घेतल्यानंतर सुरू होते आणि आहार जसं पचत जाईल तसं तिचं बल हे वाढत जातं. आणि त्याच्यासोबत इतर लक्षणंसुद्धा काही अशी सांगितलेली आहेत की त्याच्यामध्ये प्रलाप आहे म्हणजे असंबद्ध बडबड असं एक लक्षण आहे. त्याच्यानंतर वमी म्हणजे छर्दी हे एक लक्षण आहे. अतिसार हे एक लक्षण आहे. तृष्णा आहे आणि विचेतसहा म्हणजे मनामध्ये सुद्धा थोडे डिस्टर्बन्सेस दिसून येतात. पुन्हा जृंभा हे लक्षण त्याच्यासोबत असतं. विप्लुताक्षस्य म्हणजे दृष्टीमध्ये किंवा डोळ्यांमध्ये सुद्धा काही डिस्कलरेशन किंवा त्याच्या फंक्शनमध्ये थोडीशी ॲबनॉर्मॅलिटी आपल्याला दिसू शकते. आणि शुष्कास्य म्हणजे तोंड कोरडं पडणं हे लक्षण असू शकतं. त्याच्यानंतर विनामिनाहा म्हणजे विनाम हे लक्षण म्हणजे शरीर जेव्हा पुढच्या किंवा मागच्या दिशेने वाकलेलं असतं, मोस्टली पुढच्या दिशेनेच हे लक्षण दिसून येतं, तेव्हा त्याला विनाम असं म्हणतात. आणि पर्यादमान म्हणजे कोष्ठामध्ये आदमान हे लक्षण दिसून येणं हे सुद्धा या हिक्केमध्ये ही लक्षणं दिसतात. आणि ही जत्रुमूलात असंतता असं म्हटलेलं आहे. म्हणजे जत्रुमूलापासून सुरू होतं. जत्रु क्लॅव्हिकल किंवा जो कंठ आणि उरळ यांना जोडणारा जो संधी आहे त्याच्यापासून ती सुरू होते. आणि असंतता म्हणजे सतत लागून राहत नाही किंवा चालू राहत नाही तर ऑन अँड ऑफ या स्वरूपामध्ये असते. आणि हिक्का प्राणोपरोधिनी असं म्हटलेलं आहे. तिचं वर्णन म्हणजे प्राणभय उत्पन्न करणारी किंवा प्राणाचा उपरोध करणारी अशा स्वरूपाची ही हिक्का असते. तर पुढे जाऊया. चक्रपाणींचं छोटीशी टीका आहे तेवढी बघू. व्यपेता परिणता इति अर्थः आहार परिणामांते इति आहार परिणामे वृत्ते एतेन आहारे अपि उत्पद्यते अन्ते बलवती भवति ताम व्यपेता इति संज्ञया दर्शयति. तर व्यपेता या शब्दाचा अर्थ त्यांनी परिणता असा सांगितलेला आहे. म्हणजे परिणता म्हणजे परिणमन झाल्यानंतर जी लक्षणं बलवान होतात तिला व्यपेता असं म्हटलेलं आहे. म्हणजे आहार परिणामे वृत्ते एतेन आहारे अपि उत्पद्यते म्हणजे आहार घेतल्यानंतर उत्पन्न होते आणि आहार परिणमन संपल्यानंतर म्हणजे अंते बलवती भवती म्हणजे तिचं बल हे जास्त वाढतं. म्हणून तिला व्यपेता या संज्ञेने तिचा उल्लेख केलेला आहे. आणि विनामिन इति शरीर विनामकस्य म्हणजे ती जी व्यक्ती आहे जिला हिक्का आहे तिला तिचं शरीर हे विनाम होतं म्हणजे वाकलं जातं. आणि असंतता इति अनतिदीर्घा खूप दीर्घ प्रमाणात किंवा दीर्घ कालापर्यंत नसते. असंतता अशा स्वरूपाची असते.
तर या हिक्केच्या संदर्भात असं लक्षात येतं आहे की ही जी प्रलाप, बमी, अतिसार, तृष्णा ही जी काही लक्षणं आहेत, विचेतसहा, ही सगळी मर्मोपघाताची लक्षणं आहेत किंवा मर्मांचा उपघात झाल्यानंतर जी लक्षणं दिसतात प्रायः त्या स्वरूपाची थोडीफार लक्षणं आहेत. आणि आपण हेतूंमध्ये बघितलंच होतं की दौर्बल्यात मर्मणोघातात असा एक हेतू त्यांनी उल्लेखित केलेला आहे यांच्या हेतूसंग्रहामध्ये. तर इथे मर्म उपघात आहे का किंवा त्या स्वरूपाची काही लक्षणं, इतर लक्षणं आहेत का या हिक्केसोबत, हे पण पाहणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे असं दिसून येतं की जेव्हा वृक्काचं प्राकृत कर्म हे नीट होत नाही आहे त्यावेळेला सुद्धा अशी हिक्का वाढलेली दिसून येते. म्हणजे समजा जर हिक्केचा रुग्ण आपल्याकडे आला आणि उपशय त्याला मिळाला नाही किंवा आपण जी सिम्प्टोमॅटिक लाक्षणिक चिकित्सा दिल्यानंतर सुद्धा जर 2 दिवस 3 दिवस असं झाले तरी सुद्धा जर उपशय मिळत नसेल तर त्यावेळेला आपल्याला इन्व्हेस्टिगेशन्स करणं हे गरजेचं असतं. म्हणजे इथे कुठल्या मर्माचा आघात आहे का किंवा कुठली ही हिक्का हे फक्त लक्षण आहे आणि अंडरलाईन कंडिशन कुठली दुसरी आहे का, हे बघण्यासाठी आपल्याला साधारणपणे RFT करून घ्यावी लागते पेशंटची. आणि जर त्यामध्ये जर युरिया क्रिएट वगैरे हे वाढलेले असतील रक्तामधले तर त्याच्यामुळे ॲसिडॉसिस ही प्रक्रिया घडते आणि त्याच्यामुळे वेगस नर्वला इरिटेशन होऊन हिक्का हे लक्षण दिसू शकतं. त्यामुळे हिक्का जेव्हा पेशंट आपल्याकडे घेऊन येतो आणि जर उपशय मिळत नसेल तर ह्या गोष्टीसुद्धा बघणं हे गरजेचं राहतं आणि त्यानुसार मग आपण त्याच्यावर तशी चिकित्सा देऊ शकतो आणि संप्राप्तिभंग करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला हे लक्षात येईल की आहार परिणामांते लभते बलम असं म्हटलेलं आहे. त्यामुळे अवस्थापाकांचा विचार थोडासा करणं इथे गरजेचं राहील की मधुर अवस्थापाक जो आहे तिथे ती सुरू होते, म्हणजे कफाच्या काळामध्ये सुरू होते आणि जसजसा पुढे आहारचं परिणामन झाले होतं आहे तसतशी तिचं बल हे वाढत जात आहे. म्हणजे जेव्हा तृतीय अवस्थापाक आहे, कंटू अवस्थापाक आहे, तेव्हा वाताच्या प्राबल्यामुळे तिला जास्त बल प्राप्त होत असेल असा एक विचार इथे करता येऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे उपशय अनुपशय याचा विचार केला तर तरीसुद्धा हेच आहे की अन्नपाणी चतुर्विध 4ही प्रकारचं अन्नपान घेतल्यानंतर ती सुरू होते आणि आहार जसं परिणाम होत जाईल तसं तिचं बल हे वाढत जाणार आहे. त्याच्यानंतर पुढे बघूया क्षुद्र हिक्का, सूत्र क्रमांक 34. क्षुद्रवातो यदा कोष्ठात व्यायाम परिगट्टितः कंठे प्रपद्यते हिक्काम तदा क्षुद्राम करोति सहा. अतिदुःखा न सा च उरहा शिरोमर्म प्रवाधिनी न च उच्छ्वास अन्नपानानां मार्गम आवृत्य तिष्ठति. वृद्धिम आयस्यतो याति भुक्तमात्रे च मार्दवम यतः प्रवर्तते पूर्वं तत एव निवर्तते. हृदयं क्लोम कंठञ्च तालुकञ्च समाश्रिता मृद्वी सा क्षुद्रहिक्का इति नृणां साध्या प्रकीर्तिता इति क्षुद्रहिक्का. हे सूत्र क्रमांक 34 ते 37 आपण बघितले. तर याची संप्राप्ती सांगताना यांनी असा उल्लेख केला आहे की क्षुद्रवातो. आता क्षुद्रवात याचा अर्थ वाचताना असा वाटू शकतो की क्षुद्रवात म्हणजे अल्प प्रमाणामध्ये प्रकोपित झालेला वात, पण पुढे टीकेमध्ये आपल्याला असंही दिसून येईल की काहींच्या मते क्षुद्रवात हे उदरवायूचं पण संबोधन असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर व्यायाम परिगट्टितः की व्यायामादी किंवा शरीराला आयास होईल, एक्झर्शन होईल अशी जी काही कर्म आहेत त्याच्यामुळे हा वाताचा प्रकोप होतो आणि कोष्ठामध्ये जाऊन तो कंठामध्ये येऊन हिक्का क्षुद्र हिक्का उत्पन्न करतो. तर हिची लक्षणं त्यांनी काय दिली आहेत की अतिदुःखा नाही आहे, खूप प्रमाणामध्ये रुग्णाला वेदनादायक किंवा खूप दुःख देणारी अशी नाही आहे. तसंच उर, शिरो आणि मर्म यांना पण बाधा उत्पन्न करत नाही आहे. तसंच नच उच्छ्वास अन्नपानानं मार्गमावृत्य तिष्ठती, म्हणजे उच्छ्वास आणि अन्नपान यांच्या मार्गामध्ये सुद्धा ती अवरोध उत्पन्न करत नाही आहे किंवा आवरण करत नाही आहे. तर आता याच्याबद्दल सांगायचं झालं तर हिक्केच्या संप्राप्तीमध्येच आपण बघितलं होतं की प्राण उदकान्न वाहिनी स्रोतांशी सकफो अनिलहा. तर पुढच्या ओळीमध्ये ते असं म्हणतात की
हिक्का करोति समृद्ध्य तासां लिंगम पृथक शृणु. तर प्राणवाह स्रोतस, उदकवाह स्रोतस आणि अन्नवाह स्रोतस यांच्यामध्ये वात आणि कफ यांचा अवरोध होऊन त्यांचा रोध केल्यामुळे हिक्का हे लक्षण उत्पन्न होत आहे. तर इथे संप्राप्तीमध्ये असं म्हटलेलं असलं तरीसुद्धा क्षुद्र हिक्केच्यामध्ये आपण बघितलं की उच्छ्वास अन्नपानानं न मार्गमावृत्य तिष्ठती, म्हणजे उच्छ्वासाच्या मार्गाला म्हणजे प्राणवाह स्रोतसामध्ये आणि अन्न आणि पाने यांच्या स्रोतसांमध्ये सुद्धा म्हणजे महाकोष्ठ किंवा अन्नवाह स्रोतसामध्ये सुद्धा ती आवरण करत नाही आहे किंवा रोध उत्पन्न करत नाही आहे. त्याच्यानंतर वृद्धिम आयस्यतो याती भुक्तमात्रेच्या मार्दवम. आयास केल्यानंतर म्हणजे शारीरिक श्रमाचं कुठलंही कर्म केल्यानंतर ती वाढते आणि जेवण केल्यानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर तिच्यामध्ये मार्दव येतं म्हणजे तिची लक्षणं कमी होतात. तर हे एक लक्षण, याचं पिक्युलियर लक्षण म्हणजे डिफरन्शियल डायग्नोसिस करताना लक्षात ठेवण्यासारखं लक्षण आहे की क्षुद्र हिक्का कशी ओळखायची. तर कुठल्याही प्रकारचा श्रम केला, शारीरिक कष्ट केले तर ती वाढणार आहे आणि काही खाल्ल्यानंतर ती कमी होणार आहे. आणि अजून एक त्यांनी त्याचं लक्षण असं दिलं आहे की यतः प्रवर्तते पूर्वम तत एव निवर्तते, म्हणजे ज्या हेतूमुळे ती उत्पन्न झाली किंवा प्रवर्तित झाली ते हेतू जर आपण बाजूला केले किंवा बंद केले तर ती लगेचच थांबते. आणि आश्रयस्थानं तिची कुठली दिली आहेत तर हृदय, क्लोम, कंठ आणि तालु यांच्या आश्रयाने ती राहते. आणि मृद्वी सा क्षुद्र हिक्का इति दृढाम साध्या प्रकृतीता, मृदू स्वभावाचा व्याधी आहे किंवा मृदू अशी लक्षणं दाखवते आणि साध्य सांगितलेली आहे. तर हृदय, क्लोम, कंठ आणि तालु हे जर आपण स्थानं बघितली तर क्लोम, कंठ, तालु हे सगळे मोस्टली उदकवाह स्रोतसाचे अवयव आहेत. तर म्हणून ह्या प्रकारच्या हिक्केमध्ये मोस्टली आपण बघितलं तर पाणी पिल्याने थांबते किंवा काहीतरी खाल्लं आणि वरती पाणी पिलं. बऱ्याच वेळा आपण बघतो की साखर खाऊन वरती पाणी प्यायला सांगत, अशा वेळेला ती थांबताना दिसते. तसंच पुढे आता जाऊ, चक्रपाणी काय म्हणतात ते बघूया. क्षुद्रा इत्यादीना क्षुद्र हिक्काम आहव. क्षुद्रवातः अल्पवातः केचित क्षुद्रवातम उदानम आहुः. आता इथे क्षुद्रवात या शब्दाचा अर्थ त्यांनी अल्पवात असा घेतलेला आहे, म्हणजे अल्प हेतूंनी प्रकोपित झालेला किंवा अल्प प्रमाणात प्रकोपित झालेला वात असा त्याचा अर्थ आपण घेऊ शकतो. आणि केचित क्षुद्रवातम उदान आहुः म्हणजे केचित मत म्हणून त्यांनी असा उल्लेख केला आहे की उदान वायूला काही लोक क्षुद्रवात असं मानतात, त्यामुळे उदान वायूचा याच्यामध्ये मोठा रोल आहे संप्राप्तीमध्ये असंही मानायला हरकत नाही. पण उदान वायूला क्षुद्र नाव देण्या इतकं त्याची रेंज ऑफ ॲक्शन ही कमी नाही आहे किंवा तेवढा तो कमी बलवान वात नाही आहे. तरी सुद्धा संप्राप्तीमध्ये त्याचा रोल महत्त्वाचा आहे एवढं मात्र यातून आपण समजून घेऊ शकतो. त्यानंतर आयस्यत इति आयासम कुर्वतः मार्दवम याते इति संबंधः, म्हणजे आयस्यत इति आयासम कुर्वतः, आयास करणे म्हणजे आयस्यत किंवा श्रम केल्यानंतर ती वाढते. आणि मार्दवम याती म्हणजे अन्नपान घेतल्यानंतर तिला मार्दव येतं. तर भुक्तमात्रा हा शब्द त्याच्याशी जोडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर यतः प्रवर्तते पूर्वम तत एव निवर्तत इति. आता या सूत्रावरती टीका सांगतायत. उत्पद्यमान एव निवर्तमान वेगा भवती, उत्पन्न झाल्यानंतर लगेचच तिचं निवर्तनही होऊ शकतं किंवा तिचे वेग हे थांबू शकतात. महाहिक्कादिवत अनुबद्धा न भवती, म्हणजे जे महाहिक्कादी जे प्रकार सांगितलेले आहेत की महाहिक्का असेल, गंभीर हिक्का असेल, हे दीर्घकाळापर्यंत अनुबंधित राहू शकतात किंवा बरेच दिवस त्यांच्यामध्ये उपशय मिळत नाही पेशंटला. तसं या हिक्केचं नाही आहे, ती लगेचच कमी होणारी आहे. आणि उत्पादक हेतू हो व्यायामादेर एव निवर्तते, की जे उत्पादक हेतू आहेत की व्यायामादी असतील किंवा फिजिकल एक्झर्शन करणारे इतर श्रमाचे हेतू जे असतील त्यांचं निवर्तन केल्यानंतर ती थांबून जाते. व्यायामादीना हिक्काजनकवातस्य क्षुद्रस्य विक्षेपात संप्राप्तिभंगेन इति भावः, म्हणजे व्यायामादींनी जे हिक्काजनक वात जो कुपित झालेला होता किंवा क्षुद्र प्रमाणामध्ये तो वायू कुपित झालेला होता
तो हे हेतू बंद केल्यानंतर आपोआपच कमी होतो आणि संप्राप्तिभंग होऊन ती हिक्का थांबते. तर क्षुद्रवातजनितत्वात क्षुद्रा हिक्का, तिला नाव का दिलं? कारण क्षुद्रवाताने उत्पन्न झाली, त्याच्यामुळे क्षुद्रा हिक्का असं नाव तिला दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊ. सूत्र क्रमांक 38 ते 41 याच्यामध्ये अन्नजा हिक्का आपल्याला सांगितलेली आहे. तर सहसा अति अभ्यवहृतैः पानान्नैः पीडितो अनिलः ऊर्ध्वं प्रपद्यते कोष्ठात् मध्यैर्वा अतिमदप्रदैः तथा अतिरोष भाष्य अध्व हास्य भार अतिवर्तनैः वायुः कोष्ठगतो धावन् पानभोज्य प्रपीडितः उरः स्रोतः समाविश्य कुर्यात् हिक्कां ततो अन्नजां तथा शनैः असम्बद्धं क्षुंश्च अपि स हिक्कते न मर्मबाधाजनने न इंद्रियाणां प्रबाधिने हिक्का पीते तथा भुक्ते शमं याती च सा अन्नजा. तर अन्नजा हिक्केचं वर्णन करताना त्यांनी हेतू काय म्हटलेत की सहसा अति अभ्यवहृतैः, सहसा म्हणजे अचानकपणे आणि अति प्रमाणामध्ये जर अन्नपान घेतलं गेलं तर त्याच्याने वात जो आहे तो कोष्ठामध्ये पीडित होतो, म्हणजे त्याला वात प्रकोपित होतो आणि ऊर्ध्व मार्गाने जाऊन तो हिक्का उत्पन्न करतो. आणि दुसरा हेतू असा त्यांनी उल्लेख केला आहे की मध्यैर्वा अतिमदप्रदैः, म्हणजे अतिमद उत्पन्न करणारी, अति प्रमाणामध्ये जी मद म्हणजे नशा उत्पन्न करणारी जी मद्य आहेत त्यांचं जर सेवन केलं गेलं तरीसुद्धा ही हिक्का उत्पन्न होऊ शकते. आणि इतर हेतू असं सांगितले आहेत की अतिरोष म्हणजे अति प्रमाणामध्ये क्रोध येणं किंवा अतिभाष्य, अति प्रमाणामध्ये बोलणं किंवा मोठ्याने बोलणं, अति अध्व म्हणजे खूप जास्त प्रमाणात अंतरी चालत जाणं, हास्य अतिहास्य, अति प्रमाणामध्ये हसणं, भार अतिवर्तनही, भारवहन हे अति प्रमाणामध्ये करणं, ओझी उचलणं, अशा कारणांनी सुद्धा काय होतं तर वायुः कोष्ठगतो धावन पानभोज्य प्रपीडितः. तर वायू जो आहे तो कोष्ठगत जाऊन जे काही तिथे अन्न आहे, पानं आणि भोज्य जे खाल्लेले आहे त्याच्यामुळे पीडित होतो आणि उरस्रोतसामध्ये येऊन म्हणजे उरस्थानी येऊन उरस्रोतस समाविश्य कुर्यात हिक्का ततो अन्नजा, उरस्रोतसामध्ये येऊन अन्नजा हिक्का उत्पन्न करतो. आणि तथा शनैः असंबंधम क्षुंश्च अपि स हिक्कते. तर याच्यामध्ये हिक्केसोबतच क्षवथू म्हणजे शिंका येणं हे सुद्धा लक्षण याच्यासोबत दिसतं. आणि इतर लक्षणांमध्ये काय म्हटलं आहे की न मर्म बाधा जननी, कुठल्याही मर्मांना बाधा उत्पन्न करत नाही, इंद्रियांना कुठल्याही प्रकारचं बाधा येऊ देत नाही, न इंद्रियाणां प्रबाधिनी, त्यांच्याही कार्यामध्ये काही अडथळा येऊ देत नाही. तसंच हिक्का पिते तथा भुक्ते शमं यातीच्या सा अन्नजा, खाल्ल्या आणि काही खाल्ल्यानंतर किंवा पान कुठल्याही प्रकारचं पेय पिल्यानंतर ती शमम याती म्हणजे प्रशम होते, कमी होते, तिला अन्नजा हिक्का असं म्हणतात. तर वाग्भटाचार्यांनी इथे शमम सात्म्यान्न पानेनं असा उल्लेख केलेला आहे, म्हणजे सात्म्य अन्नपान घेतल्यानंतर ती शमन होते किंवा कमी होते असा उल्लेख आहे. आणि हेतूमध्ये अति कटू किंवा वृक्ष शुष्क अशा प्रकारचं अन्न खाणं हे सुद्धा काही संहिताकारांनी हेतूमध्ये उल्लेख केलेला आहे. तर इथे तेही हेतू आपण प्रॅक्टिकली बघतो की अति प्रमाणात तिखट खाणे किंवा पाणीपुरी खाणे किंवा मिरचीचा ठेचा खाणे असं खाल्ल्यानंतर पण उचकी लागताना आपण व्यवहारात पण बघत असतो. किंवा अति प्रमाणामध्ये शुष्क खाल्लं किंवा कोरडं खाल्लं तरीसुद्धा उचकी लागताना आपण बघत असतो. तसंच मद्यपान केल्यानंतर जी उचकी लागते हे आपण बऱ्याच वेळेला फिल्म्समध्ये वगैरे बघितलेलं असेल की जेव्हा अति प्रमाणामध्ये मद्यपान एखादी व्यक्ती करतो तेव्हा त्याच्यानंतर बोलताना त्याला उचकी लागलेली दाखवतात. तर हा कुठून तरी व्यवहारातूनच संहितांमध्ये आलेला विषय आहे. तर पुढे जाऊया, चक्रपाणी काय म्हणतात ते बघू. सहसा इत्यादीनं अन्नजाम आह इयं च यदि अपि अन्नजा उक्ता तथापि दोषादिजनिता एव. आता इथे चक्रपाणींचं हे इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे की जरी अन्नजा असं तिला म्हटलेलं असलं तरीसुद्धा
दोषांनीच ती उत्पन्न होते, म्हणजे दोषादी जनिता एव कुठलाही आजार किंवा ह्या प्रकारची हिक्का जी आहे ती दोषांनीच उत्पन्न झालेली असते. जरी अन्न हे त्याचं निमित्त कारण आहे किंवा ही जी मगाशी म्हटलेली जी कारणं आहेत ती सगळी फक्त निमित्त कारणं आहेत, पण मूळ कारण आहेत ते दोषच आहेत. त्याच्यानंतर पानभोज्य प्रपीडित इति अनेन अन्नस्य कारणत्वेन उक्तत्वात इयम अन्नजा इति संज्ञा. तर जो वात जो आहे तो पानभोज्य प्रपीडित असं सांगितलेलं आहे, म्हणजे पान आणि अन्न यांनी प्रपीडित झालेला किंवा त्याचं पीडन वाताचं होतं, म्हणून अन्न हे त्याचं कारण सांगितल्यामुळे तिला अन्नजा असं नाव दिलं गेलेलं आहे. तर इथे मगाशी आपण जी व्यपेता हिक्का बघितली तिच्याबाबत थोडंसं सांगायचं राहून गेलं मगाशी, की सुश्रुताचार्यांनी आणि वाग्भटाचार्यांनी यमला नावाची जी हिक्का सांगितलेली आहे तिची लक्षणं बऱ्यापैकी व्यपेता हिक्केशी मिळती जुळती आहेत. त्यामुळे हाच हिक्केचा प्रकार त्यांनी तिथे यमला असं सांगितलेला असं मानायला सुद्धा हरकत नाही. तर आता पुढे साध्यतेकडे आपण वळूया. सूत्र क्रमांक 42 ते 44 याच्यामध्ये सांगितलेले आहेत. अतिसंचित दोषस्य भक्तच्छेद कृशस्य च व्याधिभिः क्षीणदेहस्य वृद्धस्य अतिव्यवायिनः आसां या सा समुत्पन्ना हिक्का हन्ति आशुजीवितं यमिका च प्रलाप अर्ति तृष्णा मोह समन्विता अक्षीणश्च अपि अदीनश्च स्थिरधातु इंद्रियश्च यः तस्य साधयितुं शक्या यमिका हन्ति अतो अन्यथा. तर हिक्का ही असाध्य कधी कधी ठरू शकते किंवा आशु प्राणहरण म्हणजे लगेचच प्राणहरण कधी ठरू शकते त्याचं वर्णन आधी केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये काय म्हणतात, अतिसंचित दोषस्य, ज्या व्यक्तीमध्ये दोषसंचय हा अतिप्रमाणामध्ये आहे त्याच्यामध्ये असाध्य ठरते. त्याच्यानंतर भक्तच्छेद कृशस्यच, ज्या रुग्णामध्ये भोजन करणं त्याला अशक्य झालेलं आहे किंवा भोजन करणं शक्य नाही आहे आणि त्याच्यामुळे कृश झालेला व्यक्ती आहे. आता इथे भक्तच्छेद याचा अर्थ आपण 2 प्रकारे घेऊ शकतो. एकतर हिक्केच्या संप्राप्तीमध्ये अन्नपानाचा मार्ग जर तिने रोध केलेला असेल तरीसुद्धा काही खाणंपिणं त्या रुग्णाला अशक्य होऊन बसतं, म्हणजे रचनात्मक विकृती काही आलेली असेल तर हे होऊ शकतं. किंवा दुसरं म्हणजे अन्न घेण्याची इच्छाच न होणं, हे पण एक कारण इथे असू शकतं की त्याच्यामुळे त्याला जेवण तुटलेलं आहे किंवा जेवण बंद झालेलं आहे अशा प्रकारचं रुग्ण असेल तर, आणि त्याच्यामुळे कार्श आलेलं असेल तर. त्याच्यानंतर व्याधीभिः क्षीणदेहस्य, व्याधींनी देह जर क्षीण झालेला असेल, धातूंचं बल कमी झालेलं असेल तरीसुद्धा असाध्य ठरते. वृद्धस्य, वृद्ध व्यक्तींमध्ये सुद्धा असाध्य सांगितलेली आहे. अतिव्यवायिनः, म्हणजे अतिप्रमाणामध्ये व्यवाय जर तो व्यक्ती करत असेल, मैथून करत असेल तर ती असाध्य सांगितलेली आहे. आणि या व्यक्तींमध्ये जर हिक्का उत्पन्न झाली तर ती आशु प्राणहरण किंवा जीवितहरण करू शकते. त्याच्यानंतर यमिका, आता इथे यमिका या शब्दाचा अर्थ चक्रपाणींनी पुढे स्पष्ट केला आहे की अन्नजा आणि क्षुद्रा या ज्या 2 प्रकारच्या हिक्का आहेत त्यांना त्यांनी यमिका असं नाव दिलेलं आहे. आणि त्यांच्यामध्ये यमल वेग किंवा 2 वेळेला हिक्केचा वेग एका वेळेला येणं, म्हणजे एकदा हिक्का आली तेव्हाच 2दा आवाज येणं, असं जर लक्षण असेल तर त्यांना यमिका असं म्हणावं असं त्यांनी पुढे स्पष्ट केलेलं आहे. ते टीकेमध्ये आपण बघूच पुढे. तर या 2 हिक्कांमध्ये जर ही लक्षणं दिसली की प्रलाप आहे, अर्ती आहे म्हणजे असंबद्ध बडबड असेल, किंवा अरती कुठेही बेचैनी किंवा कुठेही लक्ष न लागणं, त्याच्यानंतर तृष्णा अतिप्रमाणामध्ये तहान लागणं, मोह आहे म्हणजे काय करावं काय करू नये याच्याबद्दल कन्फ्युजन होणं, अशी जर लक्षणं असतील तर ज्या यमिका हिक्का म्हणजे ज्या शेवटच्या 2 सांगितलेल्या आहेत अन्नजा आणि क्षुद्रा, त्यासुद्धा आशु प्राणहर ठरू शकतात. त्याच्यानंतर साध्य हिक्का कुठल्या कुठल्या आहेत त्याचं वर्णन पुढे केलेलं आहे की जो व्यक्ती अक्षीण आहे म्हणजे त्याचे धातू क्षीण झालेले नाही आहेत. अदीनश्च म्हणजे जो हिक्केमुळे किंवा व्याधीमुळे जर्जर झालेला नाही आहे किंवा दीन अशा मनस्थितीमध्ये नाही आहेत. त्याच्यानंतर स्थिर धातू इंद्रियश्च याः, ज्याचे धातू आणि इंद्रिय हे स्थिर आहेत, स्वतःची कर्म व्यवस्थित करू शकतात असे असतील तर तस्य साधयितुं शक्या, तर त्या हिक्का साध्य ठरू शकतात. आणि
यमिका हंती अतो अन्यथा. तर या ज्या यमिका आहेत 2 सांगितलेल्या, क्षुद्रा आणि अन्नजा, यांच्यामध्ये ही सगळी अक्षीण, अधीन वगैरे लक्षणं असतील तर त्या साध्य आहेत, आणि जर याच्या विपरीत लक्षणं असतील तर असाध्य सांगितलेले आहेत. तर चक्रपाणी काय म्हणतात ते बघूया याच्यावरती. अति इत्यादीना साध्य साध्य विभागम आह, अतिशयेन संचिता दोषा यस्य स तथा. अतिप्रमाणामध्ये संचित दोष असतील तर भक्तच्छेद कृशस्य इति अभोजन दुर्बलस्य. भक्तच्छेद कृशस्य म्हणजे अभोजनाने किंवा भोजन कमी झाल्यामुळे दुर्बल असे झालेले असतील रुग्ण. तर आसाम पंचानं या हिक्का अति इत्यादीना प्रोक्तलक्षणस्य पुरुषस्य भवती सा जीवितम हंती. तर जे मगाशी आपण बघितलं की असाध्य लक्षणं ही कुठल्या पुरुषामध्ये असली तर ती असाध्य ठरतात, हे आपण बघितलं. त्याच्यानंतर यमिका च इति अनेन क्षुद्रा अन्नजा च या साध्यत्वेन उक्ता सा यमलवेगेन जायमाना यमिका ज्ञेया. तर यमिका च या शब्दाने त्यांना काय सूचित करायचं आहे, तर क्षुद्रा आणि अन्नजा या ज्या 2 साध्य हिक्का सांगितलेल्या आहेत त्यांच्यामध्ये जर यमल वेग आले, म्हणजे एकाच वेळेला 2 वेग किंवा 2 आवाज ऐकू येत असतील तर त्यांना यमिका असं म्हणावं. हे एक चक्रपाणींनी कॉइन केलेली नवीन टर्म आहे. हे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपण समजू शकतो. त्याच्यानंतर पूर्वोक्त अनुवेगेन या जायमाना सा महाहिक्का. तर पूर्वोक्त ज्या हिक्का आपण बघितल्या त्यांच्यामध्ये जे महाहिक्का वगैरे जे प्रकार आहेत त्या सा स्वरूपेण एव असाध्या, त्या स्वरूपतःच असाध्य सांगितलेल्या आहेत. तस्या अति इत्यादी योगेन असाध्यता विधानम अनर्थकम. तर त्यांच्या अति वगैरे ही जी लक्षणं सांगितलेली आहेत अतिसंचित दोषस्य वगैरे, ती त्यांच्यासाठी लागू नाही आहेत. त्या हिक्काच्या आहेत त्या स्वभावतः असाध्यच सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर तथा महत्यादी हिक्कानां तिसरूणां असंपूर्ण लक्षणानां साध्यत्वम. तसंच चक्रपाणी इथे अजून एक इम्पॉर्टंट डिसिजन किंवा ॲडवाईस देत आहेत की ज्या महत्यादी 3 हिक्का आहेत म्हणजे महती, गंभीरा आणि व्यपेता, त्या जर असंपूर्ण लक्षणं असतील म्हणजे पूर्ण लक्षणं त्यांच्यामध्ये दिसत नसतील तर त्या साध्यही ठरू शकतात. आणि क्षुद्रा अन्नजयोस्तु संपूर्ण लक्षणयोः अपि साध्यत्वम. क्षुद्रा आणि अन्नजा या आहेत त्या संपूर्ण लक्षणं असतील तरी सुद्धा साध्यच सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर महाहिक्कादी त्रयम निसर्गत एव असाध्यम. ज्या महाहिक्कादी 3 हिक्का आहेत म्हणजे महती, गंभीरा आणि व्यपेता, त्या निसर्गतःच असाध्य सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर अन्ये तो ब्रुवते, अन्य मत आता मांडतायत इथे की महाहिक्कादयो अपि कदाचित साध्या भवन्ति एव. महाहिक्कादी जे 3 प्रकार आहेत त्या कधी कधी साध्यही ठरू शकतात. तत्र प्राणांतिका इति वचनम प्रायः प्राणहरा इति अभिप्रायेण उक्तम. तर तत्र प्राणांतिका हे जे वचन आहे ते प्रायः असं मानायला पाहिजे. त्यामुळे प्रायः त्या प्राणहरच ठरतात पण कधीतरी साध्यही होऊ शकतात. आणि जतुकर्णांचं वचन त्यांनी इथे उद्धृत केलेलं आहे की तथा ही जतुकर्णे आद्या दुस्साध्या यमिका तृष्णा मोहवताम सद्य प्राणरुत गंभीरा व्यपेतेच. तर आद्या दुस्साध्या म्हणजे जी महती आहे ती दुस्साध्य आहे. यमिका जी आहेत म्हणजे अन्नजा आणि क्षुद्रा त्या तृष्णा आणि मोह अशी लक्षणं असतील तर सद्य प्राणरूप ठरतात. आणि गंभीरा आणि व्यपेता आहेत त्यांच्यामध्येही जर तृष्णा आणि मोह लक्षणं असतील तर सद्य प्राणरूप असे ठरू शकतात. इति उक्तम. अक्षीण इति अक्षीण मांसहा. तर क्षीण या शब्दाचा मोस्टली मांस धातूसोबत संबंध जोडला जातो. त्यामुळे अक्षीण या शब्दाचा अर्थ ज्याचं मांस धातू क्षीण झालेला नाही आहे असा व्यक्ती असा घ्यावा असं चक्रपाणी म्हणतात. तर इथे आपले आजचे सूत्र आणि त्यांची टीका असं वाचन झालेलं आहे. तर आता आपण थोडंसं डिफरन्शियल डायग्नोसिस आपण कसं करू शकतो किंवा जर हिक्का घेऊन आपल्याकडे रुग्ण आलं तर ही कुठल्या प्रकाराची हिक्का आहे असं सहसा कोणी डायग्नोज करताना त्याचे प्रकारांमध्ये खोलात चिरण्याचा प्रयत्न करत नाही. पण ग्रंथोक्त जर लक्षणं बघितली, हेतू बघितले तर असं डायग्नोज करणं पॉसिबल आहे, शक्य आहे. तर ते एक थोडंसं रिवाईज करू आणि थांबू. तर व्यपेता जी हिक्का सांगितलेली आहे पहिली आपण जो प्रकार बघितला
तिच्यामध्ये लक्षण काय सांगितलं की अन्नपाणी चतुर्विधे ती उत्पन्न होते, कुठल्याही प्रकारचा आहार घेतल्यानंतर ती उत्पन्न होते. आणि जसजसा आहार परिणामांते भूयश्च लभते बलम, आहार परिणाम झाल्यानंतर ती बलवान होते, म्हणजे तिची लक्षणं वाढतात. तर हे एक लक्षण तिचं डायग्नोज करण्यासारखं, म्हणजे लक्ष देऊन विचारण्यासारखं लक्षण आहे. त्याच्यानंतर जी क्षुद्रा हिक्का आहे ती आयास केल्याने किंवा कुठलंही फिजिकल एक्झर्शन केल्यामुळे वाढते आणि भुक्त मात्रे मार्दव, म्हणजे खाल्ल्यानंतर लगेचच कमी होते किंवा लक्षणं कमी होतात असं सांगितलेलं आहे. आणि जी अन्नजा हिक्का आहे ती एकतर सहसा अचानकपणे किंवा अतिप्रमाणामध्ये आहार घेतला गेला तर उत्पन्न होते, किंवा मद्य वगैरे जी अतिमदप्रद मद्य सांगितलेली आहेत त्यामध्ये उत्पन्न होते. आणि पानं आणि भोजन असं घेतल्यानंतर ती कमी होते किंवा थांबते, असं तिचं उपशय सांगितलेलं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं लक्षण याच्यामध्ये जे डिफरन्शियल डायग्नोसिसमध्ये आपल्याला मदत करू शकतं ते म्हणजे शिंका पण त्याच्यासोबत लक्षण स्वरूपामध्ये दिसतात. म्हणजे क्षवथू हे लक्षण पण हिक्केसोबत आपल्याला दिसून येतं अन्नजा हिक्का असेल तर. तर ही जर आपण उपशय अनुपशयात्मक लक्षणं जर विचारली तर आपल्याला हिक्केचा निश्चित प्रकारसुद्धा डायग्नोज करता येऊ शकतो. म्हणून उपशय अनुपशयाभ्याम गुढलिंगम व्याधी परीक्षेतच सांगितलेलं आहे. त्यामुळे हिक्केचं डायग्नोसिस करताना पेशंटची केस हिस्ट्री घेणं आणि हेतू विचारणं किंवा उपशय अनुपशय विचारणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. आणि दुसरं म्हणजे त्याच्या मागे कुठलाही मर्माचा आघात तर नाही आहे ना, किंवा मोस्टली वृक्काच्या मगाशी जसं म्हटलं तशा पॅथॉलॉजीज जर इन्व्हॉल्ड आहेत तर त्या रूल आउट करणं पण गरजेचं ठरतं. आणि अजून जर क्लिनिकली बघायला गेलं तर जे शरीरामध्ये ॲसिडोसिस उत्पन्न करणारे जे व्याधी आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल अल्सरेटिव्ह कोलायटिस असेल किंवा IBS असेल किंवा गॅस्ट्रायटिस असेल, तर यांच्यामध्ये सुद्धा हिक्का हे लक्षण जास्त प्रमाणामध्ये दिसून येतं, आढळून येतं. तर यांचा विचार पण आपण कोरिलेट कसं करू शकतो, किंवा समानवायू, प्राणवायू, उदानवायू यांचा विचार संप्राप्तीमध्ये कसा करायचा आणि त्यानुसार मग चिकित्सा योजना कशी करायची हे त्या अवस्थेप्रमाणे आपण ठरवू शकतो. तर इथे आपण आता थांबूया. धन्यवाद.